इतिहासाची लिखित साधने हे पहिल्या भागामध्ये आपण पाहिली. आता पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये इतिहासाची भौतिक साधनं इतिहास लेखन करताना आपण कोणकोणत्या प्रकारची वापरतो त्याचा थोडक्यात आपण परामर्श या ठिकाणी घेऊ. इतिहास लेखनाच्या भौतिक साधनात नाणी, प्रार्थनास्थळ, दैनंदिन वापरातल्या वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या विविध साधनांचा उपयोग करून आपण इतिहास लेखन करत असतो. याबरोबरीनच आणखी काही साधनं आपण पाहतो. उदाहरणार्थ पुतळे. ज्या व्यक्तींचे पुतळे आपण पाहतो त्या पुतळ्यांवरून त्या व्यक्तीची कारकीर्द काय आहे ते आपल्याला कळतं. त्याचं कर्तृत्व समजतं. त्याचा जन्म, त्याचा मृत्यू, त्या काळामधील असणारा त्याचा पेहराव, भाषा, लिपी, त्या काळामध्ये असणारी संस्कृती या आणि इतर अनेक बाबींचं विश्लेषण आपल्याला या साधनावरून लक्षात येतं. याच बरोबरीनं मातीची भांडी हे सुद्धा इतिहास लेखनासाठी एक अत्यंत महत्त्वाचं साधन ठरतं. आता ह्या मातीच्या भांड्यांचा जे निरीक्षण आहे ते आपण कसं केलं पाहिजे, तर त्यावरील नक्षी पाहिली पाहिजे. त्या नक्षीतून त्या काळातली संस्कृती आपण अभ्यासली पाहिजे. त्या भांड्याचा आकार, त्या भांड्याचं रूप, त्याचा रंग, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि थोडा तर्कनिष्ठ पद्धतीने आपण अभ्यास केला तर त्या काळामध्ये असणारं जीवनमान हे आपल्या लक्षात येतं. यानंतर काही राष्ट्रीय स्मारक किंवा किल्ल्यांचा सुद्धा आपण जर अभ्यास केला किंवा काही प्रशासकीय इमारती आपण पाहिल्या. पूर्वीच्या काळामध्ये या इमारतीवरून त्या काळातली असणारी बांधकामं, त्या बांधकामासाठी वापरलेलं साहित्य, त्या काळची वैज्ञानिक दृष्टी, अशा कितीतरी सूक्ष्म बाबी आपल्याला समजतात. आता अशी काही स्मारकं, अशा काही इमारती, याची काही उदाहरणं आपण जर पाहिली तर वर्धा जिल्ह्यामधला गांधी आश्रम आपण पाहिला की महात्मा गांधींची आपल्याला आठवण येते. मग महात्मा गांधीजींची त्यावेळची असणारी दिनचर्या आपल्या लक्षात येते, त्यांचा पेहराव लक्षात येतो, त्यांची कारकीर्द कळते, त्यांचं कर्तृत्व कळतं. दुसरं उदाहरण आपण सर्वांना परिचित आहे. अंदमान हे जर नाव आपण घेतलं तर त्या ठिकाणचा असणारा सेल्युलर जेल, त्या ठिकाणी असणारं सावरकरांची आठवण, सावरकरांचा पेहराव, त्यांचं कर्तृत्व, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. जुनी पूर्वीची प्राचीनकालीन मंदिरं पाहिली तर त्या काळामध्ये असणारं लोकजीवन, त्या काळात असणाऱ्या श्रद्धा, त्या काळात असणारं लोकांचं राहणीमान, पेहराव, या सगळ्या गोष्टी या मंदिरातल्या मूर्तींवरून आपल्या लक्षात येतात. पूर्वीच्या काळामध्ये संस्थानिकांनी मोठमोठे असे राजवाडे बांधून ठेवलेले आहेत. राजवाड्यामधून किंवा भिंतीवर कोरलेल्या कोरीव कामावरून त्या काळातली असणारी परिस्थिती चिकित्सक पद्धतीनं आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते. अगदी पूर्वीच्या काळामध्ये असणारे तुरुंग सुद्धा जर आपण सूक्ष्म रीतीने जर पाहिले तर तुरुंगाचं असणारं बांधकाम, प्रशासकीय इमारत, त्या ठिकाणी होणारा वावर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. पूर्वीच्या काळी काही बांधलेले स्तूप असतील, विविध स्तंभ असतील. आता अशोक स्तंभ आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे की अशोक स्तंभावरून त्या काळामध्ये असणारी संस्कृती आपल्या लक्षात येते. तर यानंतरचा दुसरा एक साधनातला प्रकार म्हणजे नाणी. मुलांनो, काही जणांना नाणी संग्रह करण्याचाही छंद असतो. बरेच प्रकारची नाणी तुम्ही पाहिलेली आहेत. या काळामध्ये आता आम्ही ज्या काळामध्ये होतो त्या काळामध्ये पै, 2 पै, 3 पै
25 पैसे, 8 आणे हे नाणे प्रकार आम्ही बघितलेले आहेत. पण तुमच्या काळामध्ये 50 पैसे, 1 रुपया, 25 पैसे अशी नाणी तुम्ही पाहता. आपण जर या नाण्यांचं जर सूक्ष्म निरीक्षण केलं, त्याची एक बाजू आणि दुसरी बाजू या दोन्ही बाजूंचं निरीक्षण केलं, तर नाण्यांवरती शेतकऱ्यांचं महत्त्व सांगणारी काही चित्र, लोकसंख्या आणि लोकसंख्येवर नियंत्रण करणारी काही संदेश, अशी सुद्धा चित्र या नाण्यांवर आपल्याला दिसतात. नाणी आणि त्यासाठी वापरलेले धातू याचे आपण निरीक्षण करायचे आणि या नाण्यांचे आकार, त्यावर येणारे विविध विषय, यावरून या काळामध्ये भारतात कोणत्या प्रश्नाला अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं ते आपल्या लक्षात येतं. पूर्वी 1 पैसा, 2 पैसे, 25 पैसे, नोटा छापणे ह्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो. नोटा छापण्याचा कारखाना मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संस्था करते आणि चलन नोटा छापण्याचं काम नाशिक या ठिकाणी चालतं. आता या नाण्यांवरून आपली एक गोष्ट लक्षात येते का बघा, की पूर्वी 1 पै, 2 पै, 3 पै ह्या गोष्टी असायच्या, पण आज ही पैशाचे प्रकार आपल्याला दिसत नाहीत. आता किमती फार वाढलेले दिसतात. याचा अर्थ की पूर्वी फार कमी किमतीला वस्तू अगदी सहजपणे मिळायच्या, परंतु आज चित्र वेगळं दिसतं. तर्क करून पाहिलं तर काय दिसतं, तर वस्तू कमी आणि पैसा जास्त, आणि त्यामुळे मग जास्तीत जास्त पैशाला छोटी वस्तू मिळते असं आपल्याला चित्र मिळतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा तर्क केला की आपल्याला त्याची कारणं समजतात. आता नाण्यांची एक बाजू बघितली तर अशोक स्तंभ दिसतो, यावरती सत्यमेव जयते दिसतं. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर त्या नाण्याची किंमत, मूल्य हे आपल्याला दिसतं. आणि म्हणून नाण्यांचा अभ्यास करत असताना सुद्धा अतिशय चिकित्सक पद्धतीनं जर अभ्यास केला तर आपल्याला ज्या काळामध्ये ही नाणी छापली त्या काळाचा थोडासा इतिहास आपल्याला त्या नाण्यांवर दिसतो. फक्त अभ्यास करण्याची आपली पद्धत थोडीशी चिकित्सक आणि सूक्ष्म असायला पाहिजे. दुसरा एक प्रकार आपण साधनांचा बघूया, तो म्हणजे पेहराव. पूर्वीचा पेहराव, पोशाख आणि आत्ताचा पोशाख याच्यामध्ये बराचसाच आपल्याला बदल दिसतो. आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपले पणजोबा यांचे पेहराव बघा. विशेषतः पुरुषांचा पेहराव बघितला तर पुरुष धोतर, शर्ट, फेटा वापरायचा. आजचा पुरुष काय वापरतो तर शर्ट पॅन्ट घालतो. म्हणजे हा बदल. आता हा बदल कशामुळे झाला याची चिकित्सा आपणच करायची असते आणि त्यावरून आपणच निष्कर्ष काढायचा असतो की पूर्वी हा पेहराव का होता आणि आता हा काय. स्त्रियांचा विचार केला तर पूर्वी नऊवार साडी, लुगडी असायची बऱ्याच वेळेला. आज मात्र आपल्याला सहावार साडी दिसते, सलवार कुर्ता दिसतो किंवा पंजाबी ड्रेस दिसतो. हा पेहरावातला काळानुसार पडणारा जो बदल आहे तो आपल्याला इतिहास लेखनामध्ये अत्यंत उपयुक्त ठरतो. आणि म्हणून पेहरावचा सुद्धा स्थलकाल परत्वे सूक्ष्म अभ्यास केला तर इतिहास लेखन करत असताना हे सुद्धा साधन अत्यंत उपयुक्त ठरतं. दुसरा एक विचार करू आपण अलंकाराचा. आता अलंकाराचा विचार करत असताना त्याचा आकार, त्याचा रंग, त्याचं रूप, या अलंकारावरती कोरलेली नक्षी, त्याचं मूल्य हा काळानुसार बदललेला आपल्याला दिसतो आणि त्यावरून त्याचा इतिहास आपल्याला समजून घेता येतो. अलंकाराच्या वापरावरून त्या काळामध्ये असणारी संस्कृती, त्या काळात असणाऱ्या आपल्या भारतीय परंपरा यांचा सुद्धा आपल्याला सहजपणाने अभ्यास करता येतो. याच्या बरोबरीनं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रार्थना स्थळांचाही आपण विचार करूया. प्रार्थना स्थळ कोणतंही असो, या प्रार्थना स्थळाचं बांधकाम, प्रार्थना स्थळामध्ये केलेलं कोरीव काम, प्रार्थना स्थळावर केलेले लेखन
त्या ठिकाणी असणारे स्तंभ, बांधकाम करणारा जो आहे त्याची कारकीर्द, या सर्व गोष्टींचा इतिहास या प्रार्थना स्थळावरून आपल्याला लक्षात येतो. याच्याही पुढे जाऊन आपण या ज्या इतिहास लेखनासाठी वापरात आणणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं एकत्रीकरण करण्याकडेही आपला कल असतो. आता ह्या इतिहास लेखनाच्या अनुषंगानं आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांचं एकत्रीकरण हे आपण एखाद्या संग्रहालयामध्ये करतो. ही संग्रहालये सुद्धा आपल्याला इतिहास लेखन करताना अत्यंत उपयुक्त ठरतात. भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वस्तू संग्रहालय उपलब्ध केलेलं आहे. प्रत्येक वस्तू संग्रहालय हे त्या राज्याचं एक वैशिष्ट्य समजावं लागेल. आता काही वस्तू संग्रहालयांचा आपण उल्लेख या ठिकाणी बघूया. मुंबई या ठिकाणी जे वस्तू संग्रहालय आहे ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पुणे या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं वस्तू संग्रहालय आहे. आता अशी बरीच मोठ्या स्वरूपामध्ये असणारी वस्तू संग्रहालय ही सहकारी किंवा सरकारी मालकीची असतात, परंतु काही वैयक्तिक व्यक्ती सुद्धा वस्तू संग्रहालय स्वतःच्या छंदापायी निर्माण करतात. ही वैयक्तिक असणारी वस्तू संग्रहालय अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि या वैयक्तिक स्वरूपाच्या असणाऱ्या वस्तू संग्रहालयामध्ये व्यक्ती काही वेळा नाण्यांचा संग्रह करते, काही वेळा विविध अशा नोटांचा संग्रह करते. पूर्वीच्या काळामध्ये जे विविध प्रकारचे दिवे वापरले जायचे त्यांचा संग्रह किंवा अडकित्ते, क्रिकेटचं साहित्य, असाही वैयक्तिक संग्रहामध्ये आपण वस्तू संग्रहित केलेल्या आपण पाहतो. इतिहासाच्या दुसऱ्या लेखन साहित्यामध्ये मौखिक साधनांचा विचार केला जातो. तर इतिहासाचं लेखन करत असताना किंवा करण्यासाठी मौखिक साधने सुद्धा लिखित आणि भौतिक साधना इतकीच महत्त्वाची ठरतात. आता अशी कोणती मौखिक साधनं आपल्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असतात त्याचा थोडासा विचार करू. मुळात मौखिक साधन याचा अर्थ थोडक्यात मौखिक मुखाद्वारे बोलले गेलेले साधन. आता ओव्या हे मौखिक साधन आहे, गाणी हे मौखिक साधन आहे, कथा हे मौखिक साधन आहे. आपल्याला असं वाटेल की या साधनांचा वापर केव्हा आणि कशासाठी केला गेला असेल. तर बाळांनो, आपण असं लक्षात घ्या की ज्या काळामध्ये या पृथ्वी तलावरच छापण्याची कला अस्तित्वात नव्हती तोपर्यंत माणसं या साधनाचा वापर करत होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान कसं संक्रमित व्हायचं, तर आजोबा आपल्या नातवाला कथा सांगायची आणि मग मुलाला ते ज्ञान प्राप्त व्हायचं. आजी मुलांना काही संस्कारयुक्त गीतं शिकवायची, मग मुलांना ज्ञान व्हायचं. आपली आजी आपल्या आईला जात्यावरल्या ओव्या गाऊन दाखवायची आणि मग आपल्या आईला ज्ञान व्हायचं. याचा अर्थ ज्या काळात छापण्याची कला अस्तित्वात नव्हती त्या काळामध्ये हे ज्ञान संक्रमित करण्याचं काम अशा काही ओव्यांनी, काही कथांनी, काही लोकगीतांनी, काही स्फूर्तिगीतांनी आणि काही पोवाड्यांनी सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या पोवाड्यातून, या गीतातून, या कथातून आपल्या पूर्वजांच्या ज्या काही भावभावना असतील, काही सुखदुःख असतील, काही पराक्रम असतील, काही त्यांच्यातले सद्गुण असतील, काही त्यांच्यातले दुर्गुण असतील, त्यांच्या भावभावना असतील, या सर्व या माध्यमातून आपल्याला कळतात. पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला पहाटे उठून आई दळायला बसली की दळणावरती दळत असताना बऱ्याच असणाऱ्या पूर्वीच्या गोष्टी
ह्या तिच्या ओव्यातून आम्हाला ऐकायला मिळायच्या. आणि मग त्या काळामध्ये असणारी संस्कृती, परंपरा, भावना ह्या गोष्टी आम्हाला या ओव्यातून समजायच्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातील लोकांच्या मध्ये, समाजामध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी, देशप्रेम जागृत करण्यासाठी जे पोवाडे गायले गेले याचा थोडासा जर आपण अभ्यास केला तर आपला बऱ्याच विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरचा पोवाडा ऐकलेला असेल, काहींनी शाहीर अमर शेख यांचा पोवाडा ऐकला असेल, तानाजीचा पोवाडा ऐकला असेल, छत्रपती शिवरायांचा पोवाडा ऐकला असेल, राणी लक्ष्मीबाईंचा पोवाडा ऐकला असेल. अशा अनेक क्रांतिकारकांचे पोवाडे, त्यांचे पराक्रम, त्यांची कारकीर्द, त्यांच्या जीवनामध्ये येणारे अनेक कटू प्रसंग आपण या पोवाड्यातून ऐकले असतील. आणि हे पोवाडे ऐकत असताना आपल्या मनामध्ये भारतीय परंपरेमध्ये पूर्वी मोठ्या पराक्रमाची जी गाथा होती, त्याने कोणत्या प्रकारचे पराक्रम केले, त्यांचे सद्गुण कोणते होते, हे आपण ऐकल्यानंतर आपलंही रक्त सळसळतं आणि आपल्या मनामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण होते. याबरोबरीनं काही जेलसे सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये असायचे, काही कहाण्या असायच्या. अशा अनेक मौखिक परंपरा या इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात. याबरोबरीनच एक शेवटचा भाग या पाठामधला तो म्हणजे दृक्श्राव्य साधन. आता दृक्श्राव्य साधन हा प्रकार अगदी अलीकडच्या काळामधला आहे. हा आधुनिक काळामधला भाग आपण समजतो. आणि या इतिहास लेखनासाठी दृक्श्राव्य साधनांचाही वापर हा अत्यंत प्रभावी ठरतो. आता या दृक्श्राव्य साधनांचा विचार करत असताना अभ्यासाच्या सोयीच्या दृष्टीने याचे एक आपण 2-3 प्रकार करू. याच्यामध्ये प्रथम दृक साधनं. कशाला म्हणायचं दृक साधनं? की ज्या वस्तू किंवा जी साधनं आपण फक्त डोळ्यांनी पाहू शकतो अशी साधनं, त्याला आपण दृक साधनं असं आपण म्हणतो. श्राव्य साधनं, उदाहरणार्थ फक्त आपण ऐकतो, उदाहरणार्थ रेडिओमधून आपल्याला फक्त गाणं ऐकायला येतं, आवाज कळतो, ऐकणे श्राव्य साधन. आणि आता दोन्ही गोष्टी, एक ऐकायचंही आणि दुसरं त्याच बरोबरीनं डोळ्यानं पाहायचंही, याला आपण दृक श्राव्य साधन असं नामविधान करतो. आता दृक श्राव्य साधनं ही याच्यामध्ये कोणकोणती साधनं येतात तर दूरदर्शन असेल, चित्रपट असेल, आंतरजाल असेल, या साधनांचा अंतर्भाव यामध्ये होतो. आज आपण जर पाहिलं तर दूरदर्शनवरती देशी विदेशी अनेक वाहिन्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनेल, डिस्कवरी, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. आता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी संस्था आहे, ही संस्था भारत सरकारनं का स्थापन केली, काय हेतू होता ही संस्था स्थापन करत असताना? तर भारतीय लोकांना लोकशिक्षण द्यावं, याबरोबरीनच भारतातलं राजकारण असेल, समाजकारण असेल, कला, क्रीडा, संस्कृती, विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना याच्यावर वृत्तपट तयार करणं, हे काम ही संस्था करते. याचबरोबरीनं देशामध्ये योगदान देणाऱ्या काही व्यक्तींचे तसेच महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे काही अनुभवपट तयार करणं, हे काम ही संस्था करते. म्हणजे भारताचा इतिहास लिहित असताना या दृकश्राव्य साधनांचाही आपल्याला अतिशय प्रभावीपणे वापर करून, अतिशय चिकित्सक पद्धतीनं, कालक्रमानुसार सूक्ष्म असा अभ्यास करून आपल्याला इतिहासाचं लेखन हे करता येतं. आधुनिक भारताचा इतिहास 9वी मध्ये पाहत असताना
हे वृत्तपट असतील किंवा अनुभवपट असतील, हे सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत. आणि म्हणून या पाठामध्ये इतिहासाचं लेखन करत असताना आपण कोणत्या पद्धतीनं लेखन केलं पाहिजे याची थोडक्यात माहिती या पाठातून आपल्याला समग्रपणानं आपल्या डोळ्यासमोर उभारते. आणि म्हणून इतिहास लेखन करत असताना इतिहासाची साधनं, या साधनांचा सूक्ष्म अभ्यास, इतिहासातील प्रत्येक गोष्टी ह्या स्वतः आजमावून, चिकित्सा करून, प्रत्यक्ष त्याची पाहणी करून मगच इतिहास हा लिहिला जावा, अशा प्रकारचं ज्ञान हा पाठ अभ्यासल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं. ठीक आहे, तर मुलांनो, सांगली शिक्षण संस्थेचा YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.